पुढची बातमी आहे ती कोकणातून। साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या नावासह वादात सापडलं होतं। साई रिसॉर्टच्या बांधकामाच्या वादामध्ये अनिल परब मात्र न्यायालयातून निर्दोष सुटलेले आहेत। किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात विविध तक्रारी केल्या होत्या, आरोपही केले होते। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये झालेले आरोप आणि केलेल्या तक्रारी सिद्ध करण्यासाठी पुरावे उपलब्ध झालेले नाहीत। प्रथमदृष्ट्या उपलब्ध असलेले पुरावे अनिल परब यांना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नाहीत असं न्यायालयानं म्हटलंय। याबाबत वकिलांची प्रतिक्रिया आपण आधी पाहू आणि त्यानंतर यातला अधिक तपशील आपण पाहणार आहोत। भारतात दोन प्रकारचे कायदे आहेत, म्हणजे जमीन एका व्यक्तीची असू शकते, त्यावरचा इमला दुसऱ्याचा असू शकतो। तशी इंग्लंडमध्ये वस्तुस्थिती नाही, तर वेगळा कायदा आहे, जमीन ज्याची त्याचीच बिल्डिंग। तर त्यानुसार कोर्टाने असं धरलं की त्यांनी रिसॉर्ट खरेदी करण्याची किंवा विभागासाठी ते विकावं जमीन मालकाने, असं होऊच शकत नाही। असं करणं म्हणजे गुन्ह्याचं कृत्य आहे, कारण ते त्याच्या मालकीचं नव्हे। आणि मग हा सगळा विचार करून कोर्टाने सगळा अभ्यास करून युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या निमित्तानं आणखी काही महत्त्वाचा तपशील आपल्याला जाणून घ्यायचा आहे, तो आता पटकन आपल्या समोर येतोय। रत्नागिरी दापोली तालुक्यामध्ये मुरुड इथं बहुचर्चित साई रिसॉर्ट आहे। इमारत अपूर्ण असताना कर आकारणी करणे असा आरोप यात करण्यात आला होता। मुद्रांक शुल्क टाळणं तसंच CRZ नियमांचं उल्लंघन करणं हा सुद्धा आरोप करण्यात आला होता। बनावट कागदपत्रांच्या आधारे वीज जोडणी करण्याचा आरोप अनिल परब यांच्यावर करण्यात आला होता। मात्र साई रिसॉर्ट अनिल परब यांचं असल्याचा किरीट सोमय्या यांचा असलेला दावा हा तपासाअंती काही सिद्ध होऊ शकला नाही। परब यांनी मात्र साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत असं म्हटलं। कोणतीही थेट मालकी नसल्याचंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं। ईडीनं सदानंद कदम यांना या प्रकरणामध्ये ताब्यातही घेतलं होतं। अनिल परब यांच्यावरील आरोपांमुळे या प्रकरणाला राजकीय रंग आला होता। महसूल विभाग अधिकारी, तत्कालीन प्रांताधिकारी, स्थानिक सरपंच यांच्यावरही एकापाठोपाठ एक आरोप करण्यात आले होते। जमीन आणि बांधकाम हे दोन स्वतंत्र घटक असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला। न्यायालयानं युक्तिवाद ग्राह्य धरला आणि पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली।